आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथील पवित्र घोड नदी तीरावरील प्राचीन महादेव शिवशंकर मंदिरात रविवार दिनांक 15 रोजी महाशिवरात्री उत्सव शिवशंभो विकास परिसर समितीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. पहाटे शिवलिंगाला अभिषेक, स्नान, हार तुरे घालून पौराहित्य सदानंद काका इनामदार यांनी केले. कळंब, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी येथील भाविक भक्तांनी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. मंदिर हे प्राचीन पूर्व काळातील असल्यामुळे व नदीच्या कडेला असल्यामुळे या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे सकाळ व संध्याकाळी सुद्धा भाविक नेहमीच दर्शनासाठी व उठण्या बसण्यासाठी येत असतात. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना खजूर व राजगिरा चिक्कीचे वाटप लक्ष्मी ट्रॅक्टर शोरूम एकलहरे येथील उद्योजक ज्ञानेश उर्फ माऊली तुकाराम कानडे यांनी केले. यावेळी दर्शनासाठी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई कानडे, उपसरपंच कमलेश वरपे, माजी उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष निलेश कानडे, प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी अमित भालेराव, विलास भालेराव यांच्यासह गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शाळकरी, विद्यार्थी, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक दर्शन घेण्यासाठी मंदिराभोवती सकाळपासूनच दर्शनासाठी गेले होते. महादेव शिवशंभो विकास परिसर समितीच्या सभासदांनी चोख व योग्य नियोजन यावेळी केले होते. संध्याकाळी महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे.